अभिनंदना कार्यक्रम आणि पुस्तक वितरणा कार्यक्रम तुमगेलेदरू जते आसा. तशी ह्या वर्स म्हळ्यार फुडल्या वर्स देखून अधिक अंक काडलेंका आपोवन अभिनंदन करते आसा ती तशी आयच्या दिवसांत तो अभिनंदन वाटतो वर्स वर्स दिवचे आमगेल्या समाजात चेडवांक पुस्तक वितरण कार्यक्रम आज सादर जाते आसा. वैश्य एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष जावन आशिल्ले श्रीनिवास पुंडलिक शेट हांणी सभाक आसन अलंकार करता. तशीच आमगेल्या वैश्य एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्ष जावन आशिल्ल्या विनायक कृष्ण शेट हांणी सभेक आसन अलंकार करता. आज आमगेल मध्येन तो स्वाती हरीश नायक हांणी आळवास कॉलेज पयर पेपरार रिपोर्ट आयला. BA तो HRD तो सेकंड रँक काढलेला आसा. त्यांनी वयर सभेर दोन तर प्रेरणे दिवका चेडवांक. म्हाका नांव स्वाती. म्हाका अम्मा ते बेसला ते म्हाकशीर अम्माले फस्टाक म्हणला येताना अम्मा म्हाका जर उलूचे सांगल्यार हांव रेडी ना, म्हाका कसले सांगा नाका, हांव खाली थँक्यू सो मच म्हूण सांगून येता म्हूण सांगताला. बट ना तशी ना. आतां हांव केलेल्या BHRD म्हणून त्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कोर्स कोणाके चड गोतना. दोन्ही कॉलेजार अशें एक्चुअली SGM कॉलेज आनी आळवास कॉलेजार मात्र म्हाका लेखले पुरो जण BCom BA BSc सायन्स पुरो तांचे घेता आसत. हांव कितें सर डिफरंट जावचें जायना, हांव कितें विंगड कोर्स वचचें जायना. पुरो जण उदकोट वतात म्हूण सांगून हांव वयर उदकोट वचची काय न्ही. हांव उलटें येता कसं आसतें तूं म्हाका पळयता म्हाका ट्राय हांव घालता म्हूण सांगून BHRD घेतलें कशें की इंट्रस्टींग अशें पुरो म्हणून. थंय वचून फील जाल्यार ओके या कंप्लिटली डिफरंट. तुगेले स्टॅटिस्टिक्स ना, कॉस्ट ना, अकाउंटिंग ना, कसलें ना. हांव लगे हां पुरो थियरी आरामेर बरोवन बरोवन सीदा बच्चा म्हणून. थियरी क्लासेस असो एक विषय त्या सोडून आमकां प्रॅक्टिकली जावन आमकां इंटर्नशीप म्हणून एक प्रोग्राम आशिल्ले एवरी आमगे एक सेमिस्टर जातकीर केन्ना इंटर्नशीप कसं म्हणल्यार आमगेली कंपनी वचून केंजो आमी रेफर केला कंपनी वचून प्रॅक्टिकल नॉलेज आमी थियरी कसं वाचून आसतात ताची प्रॅक्टिकल नॉलेज आमकां शिकवाशिल्लें. हांव लेखून आशिल्लें म्हाका इंटर्नशीप कितलें हेल्प जाता म्हणून म्हाका कितलेय कॉन्टॅक्ट्स आसूं. नेक्स्ट तेच HR आसतानी स्वाती तूं कसलें जाल्यार येद्रा कसं करता कसं प्लॅन तुका जॉब जाय जाल्यार सांग कॉन्टॅक्ट कर वील गिव यू जॉब म्हणून सांगून म्हाका तितलें एश्युरन्स दिला. सो आनी कसं म्हणल्यार आमगे लेक्चरर्स आळवास सर कसले आसो तुमी वाजना जाल्यार रिवॉर्ड ना तुमी प्रॅक्टिकल जावन येद्रा वचका. कितें म्हणल्यार स्टडीज आसता ना म्हूण सांगना बट मार्क्स तुका तितली इम्पॉर्टंट जायना. तुगेल बिहेवियर तूं कशी कोणाले कशी उलयता तुगेल कशे स्किल्स आसता त्या तुका मस्त मोटिवेट करता येदूर तुका ह्या कॉर्पोरेट लायफार सस्टेन करूंक. सो तितलें म्हण हांव थँक्यू म्हूण सांगता. ಖಾಲಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಪ್ಪಂಗೆ ಅಮ್ಮಂಗೆ ಆ್ಯಂಡ್ ವೈಶ್ಯ ಎಜುಕೇಷನ್ ಸೊಸೈಟಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. अम्मा आणि वैश्य एज्युकेशन सोसायटीक थँक्स म्हणटा मुखार लायफ करूंक शकता. हरिओम मगेले अम्माक वैश्य एज्युकेशन सोसायटी स्कूल टीचर्स आसता त्यांनी म्हाका अचिवमेंट हेल्प करचेक हें इन्स्पिरेशन आनी दिलेलं तांकां थँक्यू म्हणचें. आयल्यार सर्वांकाय नमस्कार. हांव वैष्णवी म्हणून आमी 3 वर्स हांगा आशिल्लीं जाल्यार आतां कारणां निमती विंगड गांवांत आसत जाल्यारय आमकां एक आमगेल्या एज्युकेशनाक मस्त सपोर्ट करप म्हणून एक इंटेंशनार आमकां प्रति वर्स एक आमकां खंयचे एक तें एक सान अमावंट अशें पुरो दिवचें जाल्यार आमकां दिवन एक प्रोत्साहन करचें प्रति म्हळ्यार हें आमकां एज्युकेशनाक आनीक सपोर्ट करता अशें एज्युकेशन वैश्य एज्युकेशन सोसायटीक हांव मस्त थँक्स म्हणचे एक क्रेडिट्स घेता थँक्स म्हणचेक. आनी म्हाका सपोर्ट केल्ले पुरा मागीर पेरंट्स मागीर टिचर्स आनी म्हाका आनीकय एज्युकेशना वयली मस्त मोग हाडले पुरा मागेले इन्स्पायर केल्ले पर्सन्स. आनी ಸ್ವಲ್ಪ एक 3-4 महिने म्हळ्यार आमगेले एग्जामा किंता 1 महिने फुडें हांगा एक प्रोग्राम आशिल्ला एज्युकेशना ಬಗ್ಗೆ आमकां ಕೆಲವು नॉलेज दिवचें तेन्ना हांव थंय ताकून म्हळ्यार दूर ताकून आयलां जाल्यार हांगा आयकान ಕೆಲವು वर्ड्स निमती म्हाका मस्त हेल्पफूल जाल्ले. ताकाय हांव वैश्य एज्युकेशन सोसायटीक मस्त थँक्स म्हणचेक म्हणटा. आनी त्या प्रोग्रामा निमती म्हाका मस्त हांव इन्स्पायर जाला. मागीर टायम मॅनेज
एनकरेजमेंट जावं म्हाका शिकचे कशी इजी जावची म्हणजे प्रति एक त्या प्रोग्रामांत हांव शिकिल्लो आसा तेजे निमती हांव मस्त प्रयोजन पावलां म्हण सांगून म्हागेले 2 वर्सां तुमकां पूर जाणा आनी अम्माक कोणी तरी म्हाका सपोर्ट केलेले टिचर्स प्रिंसिपलाक आनी भाशा एज्युकेशन सोसायटीक थँक्यू म्हणटा आमकां सपोर्ट केलेले पूर जाणां आतां इंटरेक्शन पूर जाता जाल्यार तुमकां पूर जाणां बी थँक्यू. नमस्कार कालू म्हगेलें नांव कीर्तन हांव वेदाबाई आस्कामता नमस्कार करता. आज ही म्हाका इतलें पर्संटेज आयला निमती म्हगेलें अन्न काळन किरण शेट. नमस्कार हांगा बशिल्ले सदस्याक आनी हांगा 5 जाणांक म्हाका शिकचें तूं हेल्प केला जाल्यार म्हगेले टिचर्स म्हगेले पेरंट्स आनी वैश्य एज्युकेशन सोसायटीक तांकां मस्त धन्यवाद म्हणका आनी एज्युकेशना रितीर प्रोत्साह करचे हेन्नी कारण म्हणका आनी हेंकां अशी कार्य केला तांकां धन्यवाद म्हणटा. सगळ्यांक म्हगेलो नमस्कारो. म्हगेलें नांव श्रीदुर्गा शेट जाल्यार घरांत तूं अपेक्षा म्हूण आपयता ती म्हाका हांव सगळ्यांक अम्मानाक मागीर टिचर्स वैश्य एज्युकेशन सोसायटीक थँक्यू म्हणटा. अम्मानान कश्ट कोर न्हू रात पल्ले अम्मान काम करूं पयसू न्हू PG कोर न्हू स्टॉल पुरा घालून दुड्डोट्ट कोर न्हू म्हाका शिकयला मस्त थँक्स पुरा जनाक थँक्यू सो मच. सगळ्यांक नमस्कार. स्टेजार बशीन सगळ्यांक नमस्कार. म्हाका अम्मान आनी हांवें मस्त सपोर्ट केला अक्कान मस्त एनकरेज केला शिकच्याक थँक्यू. 10 वर्स फुडें अक्कान हांगा हे प्रोग्राम अटेंड केला थँक्यू. सगळ्यांक हरिओम. हांव फर्स्ट म्हगेल्या अण्णाम्माक आनी थँक्यू म्हणटा. म्हगेलें इन्स्पिरेशन पायलट आनी रक्षक आशिल्ली तेन्ना तूं तेणी म्हाका एनकरेज केलें म्हगेले लंडन म्हाका मातसो सपोर्ट केला थँक्यू म्हणटा तांकां. वैश्य एज्युकेशन सोसायटीक हांव थँक्यू म्हणटा. एक 2 उतरां दिला ताका. नमस्कार हांव फर्स्ट म्हगेल्या अण्णाम्माक आनी म्हगेल्या अण्णाक धन्यवाद सांगता. म्हाका शिकचें तितलो प्रोत्साह केला ताका आनी वैश्य एज्युकेशन सोसायटी तांकां धन्यवाद. थँक्यू. आनी वैश्य एज्युकेशन सोसायटी तांकां म्हाका इतलो ऑपॉर्च्युनिटी दिवन एवरी इयर मागीर फर्स्ट स्टँडर्ड देखून ते सपोर्ट दिला धन्यवाद. सगळ्यांक नमस्कार. हांव फर्स्ट स्टँडर्ड देखून 10th स्टँडर्ड ते हांगा देखून वैश्य एज्युकेशन सोसायटी म्हाका प्रोत्साह केला मस्त आनी थँक्यू. नमस्कार हांव बशिल्ला वेदव्यास कामात तुवें नमस्कार. मुन्नाना तुवें नमस्कार. पुराजन मागीर फर्स्ट हांव अण्णाक अम्माक थँक्यू म्हणटा. कशाला म्हळ्यार म्हगेलो अण्णा सकाळ दाखून राती जाणाक रिक्षा काम कर थोडे प्रॉब्लम आसल्यारूय म्हाका दुडू कर स्कुलाक फीस बांदता आनी आतां म्हाका सायन्स शिकता म्हूण म्हळ्यारूय घाल 52,000 घातला आनी तितलेच थँक्यू. नमस्कार हांव आशिता उडपी लागून आयिल्लें शिकले एक्सपर्ट वाडाचे लागतात. म्हाका सपोर्ट केल्ले अम्मानाक आनी टिचर्स आनी पुरो लोकांक थँक्स. वैश्यवाणी पण तसलें बी हांगा आपोवन सन्मान केल्ले पुरा वैश्यवाणी एज्युकेशन सोसायटीक थँक्स. तशेंच आता दीपक बेळगसून कार्यक्रम प्रारंभ करावे. करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. ज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन दीपानि पापानि
संध्यादीपं नमोस्तुते गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे चढ मठ मंदिराक तला 5-5 लक्षावरी 100 कोटी अनुदान आमकां दिलाल कीर्ती आमगेल्या वेदस कामत हेंका तेंतो आमगेल्या कुलदेवागर महालक्ष्मी रवळनाथ आनी लक्ष्मी देवस्थान आनी डोंगरकेरे वेंकटरमण देवस्थान तळ तशी आमगेल्या ह्या ग्रामदेव जावन आशिल्ल्या लक्ष्मी नारायणी देवस्थानाच्या केरे अभिवृद्धीक अनुदान दिलेले आणि सहाय केलेले आमगेले महनीय तशीची श्री आमगेल्या समाजा श्री गुरु जावन आशिल्ल्या हळदीपूर मठाच्या परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजी हेंगेले प्रीती आशीर्वाद तेंगेले आत्ता मात्या वैरी असताचे म्हळ्यार आशीर्वाद घेवन धन्य जालेले आसा ती तशी आमगेल गुरू हेंगेल विशयारी असल मनुष्य राजकीयांतू अशें म्हळ्यार विशेष दिसता म्हणून म्हळाल आसा आयच्या दिवसाच्या कार्यक्रमाक स्वागत करूंक मस्त खूश पावता आजी जीवन म्हणून शिकवण ह्या वेवस्था सगळे एक नमुने रनिंग रेसावली लाईफ इज अ रनिंग रेस आम्ही धावून मस्त यशस्वी जावं का मस्त व्हड नाव घेऊ का म्हणून प्रयत्न करता असताना आम्ही प्रति एक विभागांतू प्रति एक हंतांतू यशस्वी जाऊन धावचे शिकू का प्रारंभांतू नाना रितीरी तुमका सान प्रायारी शिकताना मन म्हणाल चंचल धावता आज क्रिकेट मॅच असता क्रिकेट मॅच दिसता घरकडे काही एक आज भारी विशेष जाल्यार एक बिर्याणी केलं जाल्यार बिर्याणी आठयता मन एकडे तेकडे धांवताना तेर उडगास येता ना आनी काही विंगड उडगास येता हे उडगास येता आसतना आम्ही मस्त धांवचे जाता म्हणारे धांवचे जायना ताका तुमकां जी गजाल आहे म्हणारे शिकता चेडू आनी शिकता टायमार कशी शिकू का खंयचे एक चेडू शिकताना सहज जावन तुमकां नाना रितीन अनुभव करत जावन अनुभव उण येतले तुम्ही मस्त
एक नमुने टेंशन तुमकां जावचें पुरो आज हे वेदिकेर आपोवन तुमी उलया दोन उत्तर उलया म्हणून सांगलें फुडलें नाना रितीर कसकसाकी मनान तूं एक कसं करचें कसं सांगचें म्हणून हांव एक तुमकां सांगता तुमी केन्नाय उलयतना वेदिकेंत घरकट न्ही स्कुलान न्ही वेदिकेंत तुमी उलयतना चुकी जाल्यार कांय व्हडना फस्ट वेदिकेर राबचें शिकुका उलोवचें शिकुका कसलेंय उलय चूक जाल्यार व्हडना कोण आसता कोण उलयता कोण थंय मक्षीर पूण हा कसं उलयता म्हणलें खूब बरो कांय ताका तुमी चिंता नाका टेंशन करून घेवचें आवश्यकत ना समथींग यू हॅव टू स्टार्ट वी हॅव टू स्टार्ट लेट एनीबडी थिंक एनीथिंग कोण कसलें देखोवचें म्हाका संबंध ना हाजी म्हाका कसं उरलो का उरलोच पूण थोडे होमवर्क करता उरलोच पूण थोडे होमवर्क करता तुमगेले हेज्यान होमवर्क करता म्हणल्यार कसं उरलो का म्हळ्यार तुमी सगळे बरोवन येवपाचे क्रमेण कशी कसं उरलो का ओनली बुलेट पॉयंट्स तदनंतर कशी कसलेय आवश्यकत ना खंयची वेदीक म्हणल्यार उरलो तसो वातावरण निर्माण जाता ताकाची अवकाश मेळटना तुम्ही ते कशी सदुपयोग करून घेता ताजे वयरी असल नाना रीती वेवस्था तुमकां आनी काही मस्त अवकाश मेळटा आजी ह्या वेदिके मुखांतर तुमकां चेडूंक मस्त अवकाश विंगड मेळटना कसलेय एक सब्जेक्टा पळय हांव आमचे गेल्यान अशें स्पीच करची बारी उणें कन्नडान करेक्ट करता तुळून करेक्ट करता आमचे गेल्यान मला स्पीच मेळची करची उणें जाल्यार आत्तां कशी जाता म्हणल्यार हांव स्कुलां आसतना कॉलेज आसतना म्हाका मैक पडलें धांवचें हांव मैक पडलें धांवचें कोण उलोवचें सांगता की म्हूण ना क्लासान तूं टिचरान एक प्रश्न निमल्यार म्हाका शिपडोवचें आजी खंयचेय सब्जेक्ट ना हांव कन्नडान सांगता वता ಯಾವುದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲದೆ 1 ಗಂಟೆ ಅರ್ಧ ಗಂಟೆ 4 ಗಂಟೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಯಾವುದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ನೀವೊಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಎಜುಕೇಷನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿ 4 ಗಂಟೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅನುಭವದ ಮೇರೆಗೆ ಸತತವಾಗಿ ಮಾತನಾಡುವಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕ್ರೋಢೀಕರಿಸಿ ಮಾತನಾಡಬಹುದು ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಮಾತಾಡಬಹುದು ವೈಶ್ಯ ಎಜುಕೇಷನ್ ಟ್ರಸ್ಟ್ನವರು ನಮಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದೇವರ ದಯೆ ತಂದೆ ದಯೆ ತಾಯಿ ದಯೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಕ್ಕಳು ಮಾತನಾಡುವಾಗ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಲಿತುಕೊಳ್ಬೇಕು ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನಿಗೆ ಟ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನಿಗೆ ಟ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳುವುದು ಹೊರಗಿನವರಿಗೆ ಇಫ್ ಎನಿಬಡಿ ಫ್ರಮ್ ಔಟ್ಸೈಡರ್ ಯು ಶುಡ್ ಟೆಲ್ ಟ್ಯಾಂಕ್ಸ್ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ದೇವರು ಅವರು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಿಮಗೆ ಕಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಆ ಋಣ ಆ ಧನ್ಯತಾ ಭಾವನೆ ಇರಬೇಕು ಬಿಟ್ಟರೆ ಟ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದಟ್ ಕಲ್ಚರ್ ಇಸ್ ಬಿಕಮ್ ವೆಸ್ಟರ್ನ್ ಕಲ್ಚರ್ ಅಮೆರಿಕನ್ ಕಲ್ಚರ್ ನೋ ಟ್ಯಾಂಕ್ಸ್ ಗಿವಿಂಗ್ ಇನ್ ಹೌಸ್ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಖುಷಿ ಇರಬೇಕು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಎಷ್ಟು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ರು ನನಗೆ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯ ತ್ಯಾಗ ಎಷ್ಟು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳೆಷ್ಟು ಅವರು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಒಂದು ಹುಡುಗ ಹೇಳಿದ ಅವರು ರಿಕ್ಷಾ ಡ್ರೈವರ್ ನರೇಶ್ ಅವರು 53,000 ಕಾಲೇಜಿನ ಫೀಸನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರಿ ಇದೆ ಆ ಹುಡುಗ ಹೇಳಿದ್ದು ಸರಿ ಇದೆ ಒಂದು ತಂದೆ ತಾಯಿ 53,000 ಒಟ್ಟು ಮಾಡಿ ಕಾಲೇಜಿನ ಫೀಸ್ ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡಬೇಕು ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಅವರ ಮೊಬೈಲ್ ಹಾಳಾಗಿದ್ರು ಹೊಸ ಮೊಬೈಲನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಗನ ಫೀಸ್ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕಿದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಟಿವಿ ಹಾಳಾಗಿದ್ರು ಹೊಸ ಟಿವಿ ಈಗ ಬೇಡ 1-2 ತಿಂಗಳು ಹೋಗ್ಲಿ ಮಗನ ಮಕ್ಕಳ ಹುಡುಗಿಯ ಮಗಳ ಫೀಸ್ ಇದೆ ಅವರ ತ್ಯಾಗ ಅವರ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಚಿರಋಣಿಯಾಗಿ ಜೀವಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಅಕೇರಿಯ ಜೀವನ ತನಕ ತಂದೆ ತಾಯಿಯನ್ನ ಮರ್ತರೆ
ತಂದೆ ತಾಯಿಯರ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನಮಗೆ ಆ ವಾತಾವರಣ ಖುಷಿಯ ಭಾವನೆಗಳು ಹೋದರೆ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂಥ ಮಾಡಿದರೂ ನಾವು ಈ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಆ ನಮಕ್ ವಿಸರಲ್ಲ, ಆ ನಮಕ್ ವಿಸರಲಿ तो कॉलेज रैंक काढी बट लाइफ म्हणेल स्कूल अंत यू आर फेल. सो तू लाइफ म्हणेल स्कूल अंत पास झाला रे ಆಲ್ ಸಕ್ಸಸ್ ತುಗೆಲ್ ಮಗ ಶತಸ್ತ. ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಭಾಳ ತಾಳ್ಮೆಯಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯ ನಮಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರುವ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ನ ಬಗ್ಗೆ ಮುಂದೆ ಹೋದರೆ ಸಕ್ಸಸ್ ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯೋಗವನ್ನು ಹುಡುಕಿ ಹೋದರೆ ಯೋಗ ಸಿಗಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನಗಳೊಂದಿಗೆ ಯೋಗಗಳು ಬರುವಂಥ ರೀತಿಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಾಗಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯ ಇವತ್ತಿನ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಚಿಂತನೆಯೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡಬೇಕು. ತಂದೆ ತಾಯಂದಿರ ಪ್ರೀತಿ ಅಂತ ಹೇಗೆ ಇರ್ತದೆ, ತಂದೆ ತಾಯಂದಿರ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತೇನೆ. ಇದರ ಹಿಂದೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೋ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಯ ಆದಂಥ ತಂದೆ ಮತ್ತೊಂದು ತಾಯಿ, ಅವರ ಮಗ, ಸೊಸೆ ಮತ್ತು ಮೊಮ್ಮಗ, ಮನೆಯಲ್ಲಿ 5 ಜನ ಇರ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಮನೆಯ ಕಿಟಕಿಯ ಹೊರಗಡೆ ಒಂದು ಹಕ್ಕಿ ಕೂಗ್ತದಂತೆ. ಅಪ್ಪನಿಗೆ ಪ್ರಾಯ ಆಗಿದೆ, ಸರಿ ಕೇಳಲ್ಲ, ಕಣ್ಣು ತೋರಲ್ಲ. ಅಪ್ಪ ಕೇಳ್ತಾರಂತೆ, ಕಸನ್ ಕುಗತಸ್ ಬಾಯಿರಿ. ಅವಾಗ ಮಗ ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಅನ್ನ ಕಾಯಿलो. आणि 5 निमिषानंतर वापस तशी शब्द ऐकता आन निमगीत पुताले कसं कुगतास पूस सांगता अना कायलो. तिन्ही पटी वापस तशी शब्द येता आन निमगीता पूस सांगता कायला ना ते अन पुताला वाईस चढ जाता होता. चारही पटी तशी शब्द येता आन निमगीता पूस सांगता अना कितले पटी सांगता तुका कैल म्हणून सांगता. त्याचा नाना डोळ्या उद्या येतात आणि एक उत्तर सांगता. चेडा तुका 5 वर्ष प्राय असताना घरा बाहेरी आंगड्यार अशी कैल फुगत आशिल्लो. तू मिगेल लिंगीत आशिल्लो कसा फुगतास म्हणून हांव एक पटी फुगत आनी कायलो म्हणून तू कुम्मू दिवन सांगता आशिल्लो. दोन्ही पटी वपास कायल फुगत आशिल्लो हांव पूण वपास तू कुम्मू दिवन पुता कायलो म्हणून सांगता. तू तिन्ही पटी तू निमगिले हांव उम्म दिले कायलो म्हणून सांगले. चारही पटी जाल्ले, 5 पटी जाल्ले. तू 129 पटी 129 टायम्स तू निमगिले हांव उम्म दिल्लो पुता कायल म्हणून सांगले. हांव आजी 4 पटी निमिताना तुका ताण मिळावे. कसं जीवन तू अन्नाले अम्माला कोडुगे कितले म्हणारे आजी तन्नी संपूर्ण तमगे जीवन चेडू कतीरी निಮಗೆ ಹಂಗ ಬೇಕಿಲ್ಲ. ಮಸ್ತ್ ಜನ ಮಲ್ಗಡೆ ಆನಮ್ಮ ಸರ್ ತನ್ನ ಸ್ಕೂಲ್ ಅವತ್ತಾನ ಏಕ ಪುಸ್ತಕ ಸೊಳ್ಳ ಮುಂಜಾನೆ ತಂಗೆಲ್ಲ ಆನಮ್ಮನ ತನಕ ಹಾಂಡೀನಿ ಆಜಿ तुम्ही स्कूल ಅವತ್ತಾನ ಕಾಲೇಜ್ ಅವತ್ತಾನ ಏಕ ಪುಸ್ತಕ ಸೊಳ್ಳೆರಿ ಮಿಗೆಲ್ ಚೆಡ್ಡ ಕಟ್ಟ ಜಾವ ಚನ್ನ ಜಮನ್ ಸಮನು ಅಮ್ಮकी ಆನकी स्कूल धावून हांडीत कसा लेक हांव बोगील कष्ट ಮಿಗೆಲ್ ಚೆಡ್ಡು ಅನ್ ಬಗುನ आम्ही कसं की कष्टाळ जीवन करून कसं की हातपाय मारून आजी अंगायला की आमच्या चेडू मस्त स्थानमान येऊ का म्हणतात तू आनू अम्मा म्हणाले चिंतन आनू अम्मा म्हणाले की मनान तुला भावाना तुम्ही सोडली म्हणून दिलं रे तुम्ही जेच रँक घ्या तुम्ही ज्याला विमान तयार करा ते कसं तयार केलं रे तक मार्क कितले म्हणा रे 0 जातात. त्याचे आनम्माला आशीर्वाद अम्मा म्हणणारे प्रत्यक्ष देव त्याचಗೋಸ್ಕರ निरंतर जाऊ आनम्मा ನಮಗೆ ಬಳೆ ವರ್ಷ ಬೈಪಡಿ ತೇರು ದೇವಸ್ಥಾನचे ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳು म्हणतात आमका अवकाश असा तुम्ही पळया वेगळ खंची समाजाचे अवकाश असा खंची समाजाचे अवकाश असा कितलं धन्य आमचं कितलं खुशी आमकां मेळ्ळा तितलो योग आमकां मेळ्ळा तितलो अवकाश आनी कोणा मेळ्ळा जावन जीवनांत निरंतर जावन देव स्वामी
हानू अम्मा आणि आमगेला मलगडे गौरव देऊन आमगेला व्यवस्था केल्यार मात्र आम्ही जीवनात मस्त साधन करू शकता. आज स्वाम्याला आशीर्वाद ना अशी कसं नाही केलं ना. आम्ही खंयचेय मागताना कसं मागता की स्वामी देवा स्वाम्या सुरव्या पळयताची मागीर देवा आपोवचे. कसं नाही म्हणल्यार आम्ही खंयची एक फुडें चुकून पडल्या वेंकटरमणाला चुकून पडल्या रे स्वाम्या मुखांतर ते चुकून पडल्यार दोष समकूर जाता. गुरू मुखांतर ते चुकून पडल्यार समकूर जाता. ताका सांगला गुरुविना गुलामन आगुವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ. त्याच्यामुळं गुरु म्हणून स्थान भारी व्हडस. ह्या गुरु मुखांतर प्रत्यक्ष जाऊन आम्ही देवाक दोळ्यान पडले जाल्यार गुरु म्हणल्यार एक देव म्हणल्यार एक भावनेंतू आमकां आज देवस्थान गुरु आनू अम्मा ह्या व्यवस्था हाजी मध्यांत आमी जल्मा येवन आज आमी शिकता आसा. ताच्यान मस्त शिकता शिकता वताना हंतशील आनी कोण की अमेरिका वता दुबय वता दिल्ली वता बंबई वता जाल्यार एक उडकाचो हे वैश्य एज्युकेशन सोसायटीक तुम्ही संबळ मेळ्ळे नंतर अत्यधिक जावन हाका सहकार करता. तुमगेले म्हण की मुखार सुने येवची चेडू म्हाका ताणें दिवका की नाका म्हाका मेळ्ळें हांव एकल्यान स पानीपुरी खाल्ली ना हांव स मसाला दोस खाल्लो हांव खुशी जालो हांव न्हिदलो ना हांव हे मसाला दोस खावका नेक्स्ट जनरेशन आमच्या समाजाचे वेंकटरमणाक नमून पांय पुणे तसले समाजाचे प्रति एक वर्गाक तसले बेनिफिट मेळटा. आज हांगा बेशेन मलगड्यान कोण कोणाले वचून रुपय निम्मून तुम्ही दिया हांगा दुखून हाणू कसं की तुमकां दिता आसा की तांकां पुरसोतच म्हूण दिवची न्ही. तांणी फ्री जावन बसले की म्हूण दिवची न्ही. आज आमच्या समाजाच्या कसले तरी एक पोरका आज आमच्या समाजाच्या कसले एक दिवका म्हणून तुमगेले 5,000 की 2,000 की 4,000 रुपये दिले मी तुमगेले शिक्षण पूर्ण जाता म्हूण न्ही. ನಿಮ್ಮನ್ನ ಗುರುತಿಸುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ದುಃಖಕ್ಕೆ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದ್ದೇವೆ म्हणून दाखवची मानतो. ताजेगोस्कर एक सांकेतिक जाऊन 2,000 4,000 की 3,000 की समाजातून दिवची ताजे कसले म्हणत ಅದು ನನಗೆ ಪ್ರೇರಣಾ ಶಕ್ತಿ. ಅದರ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮನ್ನ ಗುರುತಿಸಿದ್ದು. ಶಾಲೆಗೆ ಸಾವಿರಾರು ಮಕ್ಕಳು ಹೋಗ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈಗ ಸಿಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಏನು ನೀವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ನೀವು ಏನಾಗಬೇಕು ಅಂತ ಎನ್ಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ 100ಕ್ಕೆ 100 ಆಗಲಿ. ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೇನೆ, ಅವರು ಹೇಳಿದರು ನಮ್ಮ ವಿನೋದ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು, ತೆಂಡೂಲ್ಕರ್ ಇವರು ಯಾರು, ಅವನು ನಮ್ಮ ಹುಡುಗ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ಲೇಯರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೆ, ಯಾರು ಹಾಂ ಅವ ಒಳ್ಳೆ ಗಗನ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ಲೇಯರ್. ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೇನೆ, ಈ ದೇಶ ಕಂಡಂತ ಪ್ರಪಂಚ ಕಂಡಂತ ಅಗ್ರಮಾನ್ಯ ಕ್ರಿಕೆಟ್ನ ದಂತಕತೆ ಯಾರು? ಸಚಿನ್ ತೆಂಡೂಲ್ಕರ್. ಸಚಿನ್ ತೆಂಡೂಲ್ಕರ್ ಈ ದೇಶ ಪ್ರಪಂಚ ಕಂಡಂತ ನಂಬರ್ 1 ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ಲೇಯರ್ ಇನ್ ದ ವರ್ಲ್ಡ್ ಫಾರ್ 20-30 years. ಹೌದಾ? ಹೋಯ್ವೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ तुमका बड़ा है. सेकंड PUC चेडू आसाची आनी फर्स्ट इयर BCom की इंजिनियरिंग वतली चेडू आसाची.
समाजाक आता आजी उडपाचे लागले ते करतना अनेक तसा विषय म्हणाले हे कार्यक्रमात इतलं वर्ष आम्ही हे कार्यक्रम करताची एक स्टुडंट आणि आम्हा फर्स्ट टाइम येतो मनोज म्हणजे विनायक आले की विनायक एक कलाकार कोणी नाचे मंगळवार वैशिवाट समाधीकडे कोणी पुढे फ्री असताना जायला गणपत शिकला की ना शिकला रे हात वैर करा अशी हुशार आहे क्राफ्ट मॅडमाची गटावर रेट असते त्याला तो धर्मा देते चंदाचे उद्याला विकेल आणि या मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स ಅಂತ ಇರಮ್ಮನು ಅಪ್ಪೋನು तुम ಕೇಂದ್ರ ಬಚ್ಚಲ तुम्ही बसता है ना बोले आम्हाला आहे हे ॲब्सोल्युटली चरडोवाल कार्यक्रम विद्यार्थीಗಳ कार्यक्रम त्यानं तुम्ही आता कसं घेतलं सोसायटीचे जनरल नॉलेज ते म्हणलं जिल्हा वैर मोगणे ते एक पार्ट आम्ही मॅनेजमेंटान घेतलं पण तुम्ही हंगे म्हणू अशी उलोवंक पडतो ती उलयली कोण केलं वैष्णवी कारकळा दाखवून येयली वेडोरा दाखवून सडन लँड तशी म्हणून अनेक कोणता पुस्तक